ऐका हो ऐका विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही 10वी 12वी आणि पदवी पर्यंत शिकताना तुमच्या आयुष्यातील किमान 22 ते 23 वर्ष शिक्षणासाठी घालवता. एवढे शिकूनही जर तुम्हाला नोकरी लागली नसेल किंवा लागत नसेल तर मग एवढं शिकलात कशाला? मग तुमच्यात आणि तुमच्या शेतात किंवा घरी काम करणाऱ्या मजुरामध्ये आणि तुमच्यामध्ये काय फरक बदलवू शकतो? तुमच्या गरिबीची स्थिती आणि आयुष्याचा विस्तार. टेंटर करून बघा, पटलं तर लावा, नाहीतर राहू द्या. गुड मॉर्निंग स्टुडंट्स, ऑल ऑफ यू. आज आपण अतिशय महत्त्वाचा पॉईंट पाहणार आहोत, जे की स्पर्धा परीक्षांमध्ये आल्याशिवाय राहत नाही. एकदम अतिशय महत्त्वाचा टॉपिक आहे. पोलीस भरती, ग्रामसेवक, तलाठी, आरोग्य विभाग इत्यादी ज्या काही परीक्षा होतात त्यामध्ये हा प्रश्न विचारला जातो. 100% एक ना एक प्रश्न याच्यावर विचारला जातो जर बुद्धिमत्ताचा जर प्रश्न याच्यावर टाकला तर यामध्ये बघा, आज आपण पाहणार आहोत गुण व नेम. यालाच आपण निगेटिव्ह मार्किंग असं आपल्या गावठी भाषेत काही मुलं याला निगेटिव्ह मार्किंग म्हणून ओळखतात. तर हे प्रश्न अतिशय इम्पॉर्टंट आहेत, कारण अत्यंत परीक्षेत विचारण्यात आलेला आहेत. बऱ्याच अशा प्रश्नपत्रिका आहेत की ज्यामध्ये हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे आणि बरेच मुले यामध्ये गोंधळतात. तर तीच गोंधळ होऊ नये या म्हणून मी हा टॉपिक घेण्यात येत आहोत. आता बघा, काही मुलांचे प्रश्न होते की असा प्रश्न आम्हाला विचारलेला आहे. नेहमी आम्ही प्रश्नपत्रिका सोडवतो तर या प्रश्नावर आम्ही चुकतो. तर याच्यामधला काय कोणती अशी गोष्ट आहे जी आम्हाला कळत नाही, तर ती सांगण्यासाठी मी आजचा जो लेक्चर आपला मराठी व्याकरण तो कॅन्सल केलेला आहे आणि त्याच्या जागी बुद्धिमत्ता घेतलेला आहे. कारण मधामधात बुद्धिमत्ताची जर झलक झाली तर बरं वाटते, म्हणून बघा. आता तर सर्वात अगोदर गुण व नेम म्हणजे काय. बुद्धिमत्ताचा आहे व्हिडिओ भाग पहिला आहे, बेसिक आहे. गुण व नेम म्हणजे काय, तर गुण व नेम म्हणजे बघा गुण व नेम याचा अर्थ बघा. प्रश्न दिलेला आहे आपल्या समोर. प्रश्न आहे बघा. प्रश्न वाचल्यावर तुम्हाला कळणार की कोणता मी सांगत आहे. बघा, प्रश्न कशा टाईपचे विचारले जातात याच्यावर. एका स्पर्धे परीक्षेत बरोबर उत्तराला 4 गुण दिले जातात, पण उत्तर चुकल्यास 1 गुण कमी केला जातो. तर 75 प्रश्नांच्या परीक्षेत पवारला 225 गुण मिळाले असतील तर त्याचे किती प्रश्न चुकले किंवा किती प्रश्न बरोबर आले, अशा प्रकारचे आपल्याला प्रश्न काढायचे आहेत. किती प्रश्न चुकले, किती प्रश्न त्याचे बरोबर आले. तर हा जो प्रश्न आहे म्हणजेच बरोबर उत्तराला 4 गुण मिळतात आणि उत्तर चुकला की 1 गुण कमी होतो आणि त्याला 225 गुण मिळाले. टोटल प्रश्नांची संख्या आहे 75. अशा प्रकारचे जे टाईपचे जे प्रश्न आहेत ते परीक्षेत बऱ्याच वेळी विचारण्यात आलेले आहेत आणि त्याच्यात बरीच मुले चुकतात. का चुकतात? कारण त्याचं मी नंतर सांगणार आहे कोणता पॉईंट आहे जो आपल्याला याच्यामध्ये शोधणं लागते. तर हा अत्यंत इम्पॉर्टंट आहे, लक्ष द्या. बऱ्याच मुलांची कमेंट आली होती की यावर एखादा व्हिडिओ आपण तयार करू. प्रश्न पण सेंड केला होता, म्हणून त्याच्यावर आपण आज व्हिडिओ तयार करणार आहोत. बघा आता, आणि याच्या व्यतिरिक्त दुसरी कोणतीच टाईप नाही. एक तर चुकलेले प्रश्न विचारतील, नाहीतर बरोबर प्रश्न विचारतील, बस. बाकी दुसरी कोणतेच याच्यावर विचारण्यात येणार नाही. कारण आतापर्यंतचा जर माझा अनुभव आहे, जे काही मी प्रश्नपत्रिका सोडवली त्याच्यामध्ये चुकलेले प्रश्न किंवा बरोबर प्रश्न हेच विचारण्यात आलेले आहे. हेच काढा असं या प्रश्नामध्ये म्हणतात. तर बघा, सर्वात अगोदर काय करायचं आहे, हे मी 5 टाईप सांगणार आहे तुम्हाला. 5 सूत्र आहे. 5 सूत्र म्हणजेच 5 स्टेप आहे त्याच्या ते प्रश्न सोडवण्याच्या. तर पहिली स्टेप आहे बघा. 5 स्टेपमध्येच तुम्हाला चुकलेले प्रश्न पण काढता येईल आणि बरोबर असलेले प्रश्न सुद्धा काढता येईल. मी आधी सांगत आहे तुम्हाला 2, 3 किंवा 4 उदाहरण होईपर्यंत तुम्हाला समजणार नाही. तुम्हाला कमीत कमी 5-6 उदाहरणं पाहावी लागेल, तेव्हा तुम्हाला कळणार काय भानगड आहेत. ओके, म्हणून अगोदर सांगत आहे मी, तुम्हाला कळणार नाही. पटकन 1-2 उदाहरण घेतले आणि तुम्ही म्हणणार आम्हाला कळलंच नाही. तर 2-3 उदाहरणं जरी घेतल्या पण तरी कळणार नाही तुम्हाला, कारण हे गोंधळून टाकणारा प्रश्न आहे. बघा आता, आणि तसा जर आपण पाहिलं तर सोपाच प्रश्न आहे बघा. आणि हे प्रश्न आपण किती टाईपनं सोडवू शकतो ते पण सांगणार आहे तुम्हाला. बघा, पर्याय दिलेले आहे, पर्यायावरून पण सोडवू शकतो आपण. दुसरी टेक्निक आहे आपली कोणती, ही टेक्निक आहे सूत्र लावण्याची टेक्निक. आणि तिसरी जी टेक्निक आहे ती सरळ टेक्निक आहे. डायरेक्ट समीकरण तयार करायचं, जसं दिलं तसं माहितीनुसार
तयार करायचा आहे, ती एक टेक्निक आहे. अशा 3 टेक्निकनुसार तुम्हाला मी तो प्रश्न सॉल्व्ह करून दाखवणार आहे. आणि शेवटी जी टेक्निक आपण वापरणार आहे की आपला उत्तर बरोबर आहे की चूक आहे हे तपासण्यासाठी आपण चेक करण्यासाठी कोणती टेक्निक आहेत, कसं चेक करायचं उत्तर बरोबर आहे की चूक आहे, तर ते पण मी तुम्हाला सांगणार आहेत याच्या माध्यमानुसार. ओके, तर चला वळूया विद्यार्थी मित्रांनो आपल्या टॉपिककडे. बघा, एका परीक्षेत बरोबर उत्तराला 4 गुण दिले जातात, बरोबर आहे, पण उत्तर चुकल्यास 1 गुण कमी होतो. हेच पॉईंट कळत नाही, बऱ्याच मुलांना हा पॉईंट कळत नाही. बघा या पॉईंटमध्ये काय लपलेलं आहे ते आपल्याला काढायचं आहे, कारण बुद्धिमत्ताचा आहे. तुम्ही म्हणणार जर सरळ सरळ दिला तर मग गणितात आणि या विषयात काहीच फरक राहणार नाही. बुद्धिमत्ता आणि गणितमध्ये काय असते, तर बुद्धिमत्तामध्ये काही गोष्टी लपलेल्या असतात ते आपल्याला काढावे लागतात, पण गणितामध्ये सरळ सरळ दिलेले असतात त्याचे आपल्याला गुणाकार वजाबाकी करून उत्तर काढावं लागते. याच्यामध्ये काही कसं असते, याच्यामध्ये गोष्टी लपलेल्या असतात ते आपल्याला बाहेर काढाव्या लागतात. जसा एका परीक्षेत बरोबर उत्तराला 4 गुण मिळतात. बघा, बरोबर उत्तराला काय म्हणते ते 4 गुण मिळतात. बघा, जर माझा एक प्रश्न जर बरोबर आला, माझा समजा एक प्रश्न जर माझा हा प्रश्न आहे, बघा हा प्रश्न जर माझा याला बघा हे जर कळलं तुम्हाला इथून तर इथपर्यंत जर तुम्हाला कळला वाक्य, तर समजा तुम्हाला अख्खा टॉपिक कळलेला आहे. बघा, प्रश्न 1 माझा काय बरोबर आहे, हे उत्तर माझा काय बरोबर आहे. हा प्रश्न पहिला माझा बरोबर आलेला आहे, तर मला किती गुण मिळणार आहेत, 4 गुण मिळणार आहेत, कारण बरोबर उत्तराला 4 गुण मिळतात. म्हणजे माझा प्रश्न बरोबर आला, मी बरोबर उत्तर दिला, 4 गुण मिळाले, घेतले मी 4 गुण. लक्ष द्या, अत्यंत इम्पॉर्टंट सांगत आहेत, अत्यंत म्हणजेच हा याचा मूळ गाभा म्हणा किंवा याचा बेस म्हणा, ते आपण शिकणार आहोत. जर हा नाही कळला तर समजा अख्खा टॉपिक तुम्हाला कळणार नाही शेवटपर्यंत. बघा आता 4 गुण मिळाले, काय म्हणते ते एका बरोबर उत्तराला 4 गुण मिळतात, पण उत्तर चुकल्यास 1 गुण कमी होतो. आता माझा हाच प्रश्न जर चुकला असता, हाच प्रश्न जर माझा चुकला असता तर माझा 1 गुण कमी केला असता. ओके, 1 गुण मायनस केला असता, 4 गुण आलेले मला. जर हा प्रश्न जर माझा बरोबर आला असता तर मला 4 गुण तर मिळाले, मग मी हे 4 गुण ठेवलेले आहेत, 4 गुण तर मला मिळाले. ओके, पण माझा हाच प्रश्न जर चुकला असता तर माझा 1 गुण कमी झाला असता. ओके, लक्षात येते का? तर बघा, जर उत्तर जर बरोबर आला तर 4 गुण मिळतात, पण उत्तर चुकलं तर ते 4 गुण तर जाणारच ना. लक्षात येतात की तुमची गोष्ट काय, गोष्टमध्ये हेच पॉईंट आहेत की जे आपण सोडवतो का प्रश्न, आपण काय करतो की उत्तर चुकला तर आपण 1च गुण कमी करणार नाही, आपल्याला किती गुण कमी करावं लागेल, 1 सोबत अजून 4. का? कारण जेव्हा आपला ऐकून घ्या, 1 उत्तर जर बरोबर आला आपला तर 4 गुण मिळतात, मग तोच उत्तर जर चुकला तर ते 4 गुण तर आपले जाणारच. परत काय म्हणते ते, पण उत्तर चुकल्याचा 1 गुण कमी होतो, परतचा 1 गुण काय होतो, कमी होतो 1 गुण. मग अशा करून 4 आणि 1 5, तर बरोबर 5 गुण कमी होणार. लक्षात आली का गोष्ट? म्हणजे ही जे मेन पॉईंट आहेत हेच गोष्ट लपलेली आहे या प्रश्नात, याच्यामुळेच आपण चुकतो. लक्षात येते का तुमच्या मी काय म्हणतो? बघा, इतक्या बेसिकमध्ये कोणी सांगत नाही तरी मी सांगण्याचा प्रयत्न करतो, कारण आपलं डोकं जाम असते. गेम खेळू पबजी खेळू डोकं ठिकाण्यावर नाही आपला. त्याच्यानुसार मी तुम्हाला सांगत असतो की नेहमी गणित असो, मराठी असो, बुद्धिमत्ता असो, यांचा कमीत कमी दररोज 1 तास तरी सराव करावा लागेल, तेव्हाच परीक्षेत यश मिळेल, तसं मिळणार नाही. ओके, आता बघा परत सांगतो, जर एक प्रश्न जर चुकला तर 1 गुण कमी होतो, मान्य आहे. जर एक प्रश्न जर बरोबर आला तर 4 गुण तर मिळाले, मला 4 गुण मिळाले. एक प्रश्न जर चुकला तर 4 गुण मिळाले, पण जर तोच प्रश्न जर चुकला तर ते 4 गुण तर जाणारच, कारण मिळालेले आहे आपल्याला. जसं द्यायला आपल्याला गुण तसं घेणार बी ना ते, जर प्रश्न चुकला तर. लक्षात येते का? मग ते 4 गुण जाणार, परत 1 मार्क सुद्धा जाणार, असे एकूण करून 5 गुण आपले कमी होणार प्रत्येक 1 प्रश्नामागे. आणि इथं स्टेटमेंट काय दिलेलं आहे बघा, उत्तर चुकल्यास 1 गुण कमी होतो, उत्तर चुकल्यास 1 गुण कमी होतो, पण इथे हे 4 गुण तर लागलेले आहे ना त्याला. म्हणजेच जर उत्तर बरोबर असेल तर 4 गुण मिळतात, जर उत्तर चुकलं तर 1 गुण कमी होतं. याचा अर्थ प्रत्येक आपला एक उत्तर जर चुकला तर आपले 5 गुण कमी होतात. हेच याच्यामधला पॉईंट आहेत, हेच बऱ्याच मुलांना कळत नाही. ओके, त्याच्यामुळे मी घेतलेला आहे. मला
अशी आशा करतो. आय होप की तुम्हाला हे कळलेलं असेल. आता मी पुढचा देतो बघा. आता ओके, काही अडचण असेल, समजलं नसेल तर नो म्हणून कमेंट करा. समजलं असेल तर यस म्हणून कमेंट करा. बघा आता 4 गुण कमी केले जातात, मान्य आहेत. ओके, आता हे कळलं तुम्हाला. आता आपण पहिले पद्धत 1 नुसार सोडू, नंतर पद्धत 2 नुसार पर्यायवरून सोडू, नंतर पद्धत 3 नुसार सरळ सरळ समीकरण तयार करून सोडू. तर हाच प्रश्न आपण सर्वात अगोदर पद्धत 1 वरून सोडू, म्हणजे सूत्र लावून सोडू. पहिलं सूत्र आहे बघा, पहिली स्टेप आहे. एक बरोबर प्रश्नाला मिळणारे गुण. एक बरोबर प्रश्नाला मिळणारे गुण म्हणजेच एक प्रश्न जर बरोबर आला तर किती गुण मिळतात? 4. 4 लिहा. ओके, अधिक एक चूक प्रश्नाला मिळणारे गुण. म्हणजे एक प्रश्न जर बरोबर आला तर बघा ब्लर होते. बघा, एक प्रश्न जर आपला बरोबर आला तर 4 गुण मिळतात. बरोबर प्रश्नाला मिळणारे गुण अधिक एक चूक प्रश्नाला मिळणारे गुण. म्हणजे एक प्रश्न जर चूक आला तर त्याला मिळणारे गुण म्हणजे किती? 1. ओके, अशा मिळून मग गुणांची बेरीज काढणार आपण. किती होणार? 5. हे गुणांची बेरीज आहे. बेरीज गुणांची असं नाव देऊ याला, बस. म्हणजेच लक्षात येणार. याचा अर्थ काय? गुणांची बेरीज याचा अर्थ म्हणजे जर आपला एक प्रश्न चुकला तर आपले 5 मार्क जाणार, आणि जर एक प्रश्न जर बरोबर आला तर 4 गुण मिळणार. लक्षात येतात का तुमच्या? आता पुढचे स्टेप करू आपण. स्टेप 2 काय? एकूण प्रश्नांची संख्या. मग परीक्षेत एकूण प्रश्न किती दिलेले? 75. ओके, मग 75 घेतले गुणीला एक बरोबर प्रश्नाला मिळणारे गुण. एका प्रश्नाला जर बरोबर आला तर किती गुण मिळतात? तर 4 गुण मिळतात. ओके, एक प्रश्न जर बरोबर आला तर 4 गुण मिळतात, म्हणून गुणीला 4. हे झाली स्टेप 2. आता 5 चूक 20, 0 हाच्याले 2 आणि 7 चूक 28 आणि 2 30 म्हणजेच 300 गुण. किती आहेत? तर याला काय नाव द्या म्हणते ते? तर एकूण गुण असं नाव द्या. तर याला आपण देऊ नाव एकूण गुण. ओके, अत्यंत सोपं आहे बघा. फक्त लक्ष देऊन एकदा पहा तुम्ही. पहिला, दुसरा, तिसरा प्रश्न. त्यानंतर बाकीचे जे प्रश्न येणार आहेत ते आपण तोंडीच सॉल्व्ह करणार आहोत. त्याला कोणतीच टेक्निक वापरणार नाही आपण. प्रश्न पाहिले आपण सोडवणार आहेत. फक्त तुम्ही 5-6 प्रश्न पहा कसे सोडवतात. ओके, हे बेसिक आहेत. प्रश्न मी नंतर घेणार आहेत. बघा आता एकूण गुण काढले. त्यानंतर तिसरी स्टेप काय म्हणते ते? तिसरी स्टेप काय म्हणते ते? एकूण गुण आणि परीक्षेत मिळालेले गुण. एकूण गुण किती आहेत? बघा 300 आहे, वजा परीक्षेत मिळालेले गुण किती आहेत? परीक्षेत किती गुण मिळाले? 225. मग एकूण गुणांमधून 225 गुण जर वजा केले तर 5, 7, 75 गुण त्याचे काय होणार? बघा 75 गुण काय होणार त्याचे? तर गुणांची वजाबाकी केल्यावर आपल्याला मिळणार गुणांची वजाबाकी. जसा इथं आपण बेरीज केली होती तसं इथं आपण काय केलेलं आहे? वजाबाकी केलेली आहे. लक्षात येते? ओके, आता पुढची स्टेप काय बघा? गुणांची वजाबाकी भागीला गुणांची बेरीज बरोबर चुकलेले प्रश्न. चुकलेले प्रश्न आता आपल्याला काढायचे. मग काय करायचं आहे? गुणांची जी वजाबाकी केली होती, कोणती वजाबाकी होती? ही 75. मग 75 भागिले गुणांची बेरीज. मग बेरीज किती केली होती? 5 आली होती गुणांची बेरीज. मग 5 याला भागा 75ने. जर आपण 5ने जर 75ला जर भाग दिला तर आपल्याला कोणती संख्या भेटणार आहेत? चुकलेले प्रश्न भेटणार आहे. मग 5 एका 5, 5 5 25. मग 15 प्रश्न काय होते याचे? चुकलेले होते. ओके, अशा प्रकारे बघा 75 प्रश्न काय आपण केले? चुकलेले काढलेले. ऐकून घ्या, समजून घ्या. त्यानंतर आपण तिसरी स्टेप, दुसरी स्टेप सुद्धा पाहणार आहोत. त्याच्यानुसार तुम्हाला कळणार आहे. जी तुम्हाला आवडली ती स्टेप तुम्ही ठेवू शकता. ओके, तशा माझं कर्तव्य आहे की मी तुम्हाला 3 स्टेप तरी सांगणार आहेत याचे कसं प्रकारे याला सोडवतात या प्रश्नाला. ओके ओके, आता बघा 15 प्रश्न चुकले आपले. आता काय करायचं आहे? आता बरोबर प्रश्न काढायचे. मग बरोबर प्रश्न जर काढायचे मग एकूण प्रश्नांची संख्या. मग एकूण प्रश्न किती आहेत? परीक्षेत एकूण प्रश्न किती आहे? 75 वजा चुकलेले प्रश्न किती आहे? 15. 0 आणि 6, 60 प्रश्न त्याचे काय आलेले? बरोबर आलेले आहेत. मग आपला उत्तर कोणता आहे? तर हे 60 आणि हे 15. 15, 60. पहिला उल्लेख कशाचा केलेला आहे?
पहिले प्रश्नात म्हटलेले आहे चुकलेले आणि नंतर म्हटलेला आहे बरोबर प्रश्न सांगा. तर पहिले आपण घेणार 15 आणि नंतर घेणार आपण 60. तर आपण म्हणणार अनुक्रमे 15 आणि 60 हे उत्तर बरोबर आहे. अलग लक्षात. अशा प्रकारे आपण याला सोडवू शकतो. आता तुमच्या मनात डाऊट असेल की हे तर आपण सोडवला, ऐकून घ्या कसं सोडवलं ते काय सोडवलं आहे आपण पाहणारच आहोत. जेव्हा आपण प्रश्न सोडवणार आहे तेव्हा तुम्हाला कळणार आहे. तुम्हाला आता अवघड वाटणार आहे ते, नंतर इझी होत जाणार आहे ते जेव्हा प्रश्न पाहणार आहे तेव्हा. ओके, मी पहिले सांगितलं आहे तुम्हाला हा विषय आहे बुद्धिमत्ता. याच्यामधला कोणताही टॉपिक घेतला तर पहिला दुसरा प्रश्न सोडवला तर आपल्याला समजत नाही. किमान 5-6 प्रश्न सोडवले तेव्हा आपल्या डोक्यात बसते ते, कारण त्याला आपण बुद्धिमत्ता म्हणतो. बुद्धिमत्ता म्हणजेच काय तर गुणवून टाकणारे प्रश्न असतात त्याच्यात. ओके, मग लगेच सोडवल्यावर लगेच एक प्रश्न सोडवला की बाकीचे सोडवता येतात अशी गोष्ट नाही. कमीत कमी 7-8 प्रश्न आपल्याला पाहावं लागेल की कसे सोडवलेले काय सोडवलेले, नंतर आपल्या डोक्यात ते बसते. आता मला पाहायचं आहे हे उत्तर बरोबर आहे का 15 आणि 60. ओके, हे उत्तर बरोबर आहे का मला पाहायचं आहे. तर मी काय करणार, पहिली स्टेप आहे बघा, 3 स्टेप आहे याला. चुकीचे प्रश्न गुणिला. चुकीचे प्रश्न किती आहे 15 गुणिला एक प्रश्न चूक मिळणारे गुण. म्हणजे एका प्रश्न जर चूक आला तर किती गुण मिळतात आपल्याला, किती गुण म्हणजेच चूक प्रश्नाला मिळणारे गुण किती आहे मग 1. 15 आहे का 15. ओके, मग हे काय चूक प्रश्नांचे एकूण गुण जे कमी होणार आहेत. म्हणजेच एक प्रश्न चूक तर आपले किती प्रश्न जाणार आहेत असं म्हणते. तर इथं 5 घेऊ आपण, कारण एक प्रश्न चुकला तर आपले 5 गुण कमी होणार आहेत. म्हणून लक्षात येते, एकदम हळूवार शिकवत आहे बघा. 15 5 75, 5 5 25, 5 हातचे आले 2, 5 1 5 75. ओके, 75 काय तर 75 हे आपले एकूण चूक प्रश्नांचे एकूण गुण जे कमी होणार आहेत, हे कमी होणार आहेत गुण. ओके, कमी गुण होणार आहेत, एवढे गुण कमी होणार आहेत. ओके, आता पाहायचं आपल्याला बघा एक बरोबर प्रश्नाला मिळणारे गुण. तर एकूण बरोबर प्रश्नाचे मिळणारे गुण म्हणजेच बघा कसा, तर जर एक प्रश्न जर बरोबर आला तर आपल्याला 4 गुण मिळतात. तर आपले एकूण प्रश्न बरोबर प्रश्न किती आपले तर 60 आहे. मग 60 प्रश्न जर बरोबर आले तर किती गुण मिळणार मग 24 म्हणजेच 240 गुण काय होणार आपले मिळणार आपल्याला. ओके, मग एकूण गुण प्रश्नांचे गुण. मग एकूण गुण किती आहे प्रश्नात मिळालेले आपल्याला, तर एकूण गुण किती आहे प्रश्नात तर 300 आहे. ओके, मग 300 वजा चुकलेले गुण किती आहेत 75. म्हणजेच इथं काय बघा चुकलेले प्रश्न. मग चुकलेले प्रश्न किती आहे आपले तर चुकलेले प्रश्न आहे बघा 15. ओके, मग 15 घ्या. आता यांची वजाबाकी करू. 5 2 8 385. बघा इथं आपण घेणार आहोत 75 5 8 2 1 आणि हे 2 225. इथं काय घेणार आहेत 75 कमी होणारे गुण. एकूण गुणमधून आपल्याला कमी होणारे गुण काढायचे, म्हणजेच त्याला एकूण मिळणारे गुण किती आहे 225. आणि प्रश्नात पण हेच दिलेलं आहे, म्हणून उत्तर बरोबर आहे. ही टेक्निक कळली नाही का तुम्हाला, उत्तर कसं चेक करायचं आहे ते आपण पुढे पाहू. परत पुढे सांगतो तुम्हाला. सध्या काय करायचं आहे तुम्हाला कळलेलं आहे, कशा प्रकारे सोडायचं आहे हे सूत्रानुसार सोडायचे. आता ही बेसिक आहे. याच्यामध्ये सुद्धा आपण अजून पाहणार आहोत की पर्यायावरून अशा गोष्टी कशा प्रकारे सोडवतात. ओके, पर्यायावरून असे प्रश्न कसे सोडवायचे ते आपण पुढे पाहणार आहोत. ही एक टेक्निक लक्षात राहू द्या. त्यानंतर पर्यायावरून सोडवणारे प्रश्न कसे सोडवायचं आहे आणि सरळ मेथड लावून कसं सोडवायचं आहे हे पण मी पुढे सांगणार आहेत. आणि त्यानुसारच जेव्हा आपण व्हिडिओ भाग 2 चालू करणार आहोत, याच्यात आपण प्रश्न घेणार आहोत, तेव्हा मी तुम्हाला ही तिन्ही पद्धत, एका प्रश्नाला या तिन्ही पद्धत लावून कसं सोडवता येईल ते मी तुम्हाला सांगणार आहे. आता बघा तुमच्यासमोर प्रश्न दिलेला आहेत. या प्रश्नाने आपण पर्यायावरून कशा प्रकारे अशा गुण व नेम किंवा निगेटिव्ह मार्किंगबद्दल प्रश्न आपण पर्यायावरून कसं सोडवू शकतो, आणि ते पण अत्यंत कमी वेळेत. कारण प्रश्नपत्रिका सोडवली आपण तर तेव्हा प्रश्नपत्रिका सोडवत्या वेळेस आपल्याला खूप कमी वेळ असतो. तर त्याला समोर ठेवून आपल्याला उत्तर काढावं लागते. म्हणून परीक्षेत कशा प्रकारे
आपल्याला सोडवता येईल याबद्दल आपण पाहू. कमीत कमी वेळ लागलं पाहिजे. ओके, तर सर्वात अगोदर बघा, जर मी पर्याय क्रमांक 1 2 3 4 असे दिलेले आहेत. आता सर्वात अगोदर मी काय करणार, पर्याय क्रमांक कोणताही एक पर्याय घ्यायचा आहे. तर बघा मी घेतो बघा पर्याय क्रमांक 30 पहिला. ओके, आता तुम्हाला प्रश्न वाचून दाखवतो. मला या पर्याय 1 वरून हा प्रश्न सोडवायचा आहे. ओके, एका स्पर्धा परीक्षेत बरोबर उत्तरासाठी 2 गुण मिळतात व चुकीच्या उत्तरासाठी 1 गुण कमी होतो. एक उमेदवाराने 30 प्रश्न सोडून 30 गुण मिळविले असेल तर त्याचे किती प्रश्न बरोबर आले असेल. हा प्रश्न STI 2011 मध्ये म्हणजे सब टॅक्स इन्स्पेक्टर 2011 मध्ये जो MPSC ची जो परीक्षा झाली होती त्याच्यामध्ये जो मेन्स परीक्षा होती त्याच्यामध्ये हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे आणि त्याबद्दल आपण हा प्रश्न सोडवणार आहेत. बघा, ओके, पोलीस भरतीला पण अशाच प्रकारे प्रश्न येतात, याच्यात काही शंका नाही. बघा, एका स्पर्धा परीक्षेत बरोबर उत्तरासाठी 2 गुण मिळतात. ओके, बरोबर. जर माझा हा एक प्रश्न आहे बघा, तुम्ही म्हणणार बघा एका स्पर्धा परीक्षेत जर 2 गुण मिळतात बरोबर उत्तराला आणि चुकलेल्या उत्तराला 1 गुण कमी होतो. जर त्याने 30 पैकी 30 प्रश्न सोडवले तर त्याला किती गुण मिळतात, तर 30 मिळतात. बरोबर आहे, 30 गुण मिळतात. जर त्याने 30 प्रश्न सोडवले तर त्याला किती गुण मिळाले. आता एकूण प्रश्न किती आहेत त्याच्याशी आपल्याला काही घेणं देणं नाही. का नाही, एक नोट लक्षात ठेवा की अशा प्रश्नांमध्ये जर उमेदवाराने जेवढे प्रश्न सोडवले त्यालाच आपल्याला काय मानायचं आहे, एकूण प्रश्न मानायचा आहे. ओके, मग 100 पैकी त्याने किती सोडवले असेल, कारण जे प्रश्न त्याने सोडवले नाही त्याच्याशी आपला काही घेणं देणं नाही. ओके, का मानायचे आहेत, कारण बघा जर त्याने 30 प्रश्न सोडून 30 गुण मिळवले असेल. आता आपल्याला माहीत आहे का 30 प्रश्न सोडवले आणि त्या 30 प्रश्नांमध्ये किती प्रश्न चुकीचे आहे किती प्रश्न बरोबर आहे आपल्याला माहीत नाही, पण त्याला एकूण किती गुण मिळालेले आहेत, 30 गुण मिळालेले आहेत. ओके, 30 प्रश्न सोडवले, 30 गुण मिळालेले आहेत. आपल्याला माहीत नाही त्याच्यामध्ये किती चूक प्रश्न आहे किती बरोबर प्रश्न आहेत, म्हणजे किती गुण त्याला मिळालेले आहेत किती गुण मिळालेले नाही हे आपल्याला माहीत नाही. पण सरळ आपल्याला आकडा दिलेला आहे. आकडा काय दिलेला आहे की त्याने 30 प्रश्न सोडवले, 30 गुण त्याला मिळाले. ओके, एकूण प्रश्नांच्या संख्येत आपल्या काही घेणं देणं नाहीत, कारण जर उमेदवाराने जेवढे प्रश्न सोडवले तेच आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहेत, कारण त्यावरूनच आपण चूक असलेले आणि बरोबर असलेले प्रश्न काढू शकतो. ओके, तर ही अत्यंत महत्त्वाचा पॉईंट आहे, नोट करून ठेवा. पुढे सांगणारच आहे मी. बघा आता तर काय करायचं आपल्याला सर्वात अगोदर, तर एक प्रश्न आहे बघा, हा प्रश्न आहे आणि या प्रश्नाला मी जर बरोबर केला, हा प्रश्न जर माझा बरोबर आला तर मला 2 गुण मिळाले आणि जर हाच प्रश्न जर चुकला माझा तर हे 2 गुण तर जाणारच माझी, हे 2 गुण तर जाणारच, कारण हा काय माझा चुकलेला प्रश्न. जर हाच प्रश्न चुकला तर हे 2 गुण तर मायनस होणारच. परत 1 गुण चुकीच्या उत्तरासाठी 1 गुण कमी होतो, मग हा 1 गुण कमी होणार. मग 1 आणि 1, 1 आणि 2, 3. ओके, मग मी काय म्हणणार की माझे जर एक प्रश्न जर माझा चुकला तर 1 3 अशी निगेटिव्ह मार्किंग आहे, किंवा एक प्रश्न जर चुकला तर माझे 3 गुण कमी होणार असं मी गृहीत धरतो म्हणजेच असं होणार आहेत माझ्यासोबत. ओके, या प्रश्न सोडवला तर बघा, मग एक प्रश्न जर माझा चुकला तर माझे 3 गुण जाणार. एक प्रश्न जर माझा चुकला तर माझे 3 गुण जाणार. मान्य आहे, कसे जाणार, कारण जेव्हा आपण प्रश्न सोडवणार आहे तेव्हा जो 1 गुण आहे तो तर जाणारच, पण जर आपला प्रश्न बरोबर आला तर 2 गुण मिळणार ना. आणि जसे जर प्रश्न बरोबर आला तर 2 गुण मिळतात, तसंच प्रश्न चुकला तर ते 2 गुण तर जाणारच ना. मग ते तर 2 गुण जाणार आणि परत 1 गुण जाणार, मग असे 2 आणि 1 किती होणार, 3. मग 3 प्रश्न चुकणार, 3 गुण आपले कमी होणार जर एक प्रश्न आपला चुकला तर. आलं लक्षात. आता बघा याला मला सोडवायचं आहे. बघा, तर सर्वात अगोदर मी टेक्निक वापरणार नाही, काहीच करणार नाही. ओके, आता मला 30 प्रश्न सोडवले, मला माहीत नाही त्याच्यात बरोबर आले की चुकालेले आहेत, तेच आपल्याला काढायचं आहे. तर मी ढोबळमानाने इथं एकूण प्रश्न किती मानतो, मी बरोबर प्रश्न मानतो, मी समजा 20 मानतो. ओके, 3 नाही, पर्याय क्रमांक 4 घेऊ आपण, मागून येऊ. ओके, एकूण बरोबर प्रश्न किती मानतो मी, 20 मानतो, कारण पर्याय क्रमांक 4 काय 20 आहे. टोटल बरोबर प्रश्न आहे 20. ओके, हे मानलेले आहेत 20 प्रश्न आहे. आता
प्रश्नांची संख्या भेटली मला. आता मला काढायचे बघा गुण 30 मिळणार का बरोबर. जर माझा उत्तर जर 30 आला आणि इथं जर प्रश्नात पण 30 गुण मिळाले तर याचा अर्थ माझा उत्तर बरोबर आहे. पर्याय क्रमांक ओके. एकूण प्रश्न किती आहेत बरोबर 20. एकूण प्रश्न किती आहे. एकूण प्रश्न आहे बघा 30. एकूण प्रश्न 30 त्यापैकी बरोबर प्रश्न 20. मग चुकलेले प्रश्न किती असं तर निर्माणात होईल ना डोक्यात. मग डायरेक्ट वजा करा. 10 प्रश्न चुकलेले प्रश्न 10. लक्षात आला का. आला डोक्यात. कसं आहे बघा एकूण प्रश्नांची संख्या 30 दिलेली आहेत आणि मी बरोबर माझे प्रश्न मानले 20 बरोबर आले माझे असं मी मानलं तर माझे चुकलेले प्रश्न किती आहेत तर माझे 10 प्रश्न चुकले. आलं लक्षात. एकदम सोपं सांगत आहे मी बघा पर्यावरण कसं सोडवतात. आता जर माझे बरोबर प्रश्न मग बरोबर प्रश्नाला जर मला 2 गुण मिळाले असेल बरोबर प्रश्नाला 2 गुण आणि चुकीच्या प्रश्नाला 1 गुण कमी होतो माझा ओके. तर मी काय करणार जर मला एकूण जर माझे बरोबर प्रश्न आहे 20 तर मला किती गुण मिळणार बरोबर ओके. तर 20 प्रश्न जर माझे बरोबर आले तर मला एका प्रश्नाला बघा इथं पण तुम्हाला सांगतो एकदम पहिलीच्या मुलासारखा सांगतो तुम्हाला बघा. जर एक बरोबर प्रश्नाला जर मला 2 गुण मिळाले असेल 2 गुण मिळाले असेल एक बरोबर प्रश्नाला जर मला 2 गुण मिळाले असेल तर मला 20 प्रश्न जर माझे बरोबर आले तर मला किती गुण मिळाले असेल हा आज माझा प्रश्न आहे. आता सांगा बरं कसं सोडवणार याला. आणि याला जर आपलं असं करतो आपण ओके. ही काय आपली पद्धत आहे सोडवण्याची ओके. आता बघा तर काय करायचं आहे सर्वात अगोदर गुणाकार. आता असा भाग जाणार असा जाणार असा भाग तुटतो असा भाग तुटतो म्हणजेच हे दोन्ही भागाकारात हे दोन्ही भागाकारात ओके. आता राहिला विषय असं जर केला तर गुणाकार होणार. मग 20 दोन्ही 40 मग आणि 1 आणि क्वेश्चन मार्क याला काही व्हॅल्यू नाही म्हणून 20 दोन्ही 40. मग मी काय म्हणणार माझे बरोबर जर गुण मिळाले असेल मला तर किती मिळाले असेल 40. कारण एका बरोबर प्रश्नाला जर 2 गुण मिळाले असेल तर 20 बरोबर प्रश्नाला आपल्याला 40 गुण मिळावे हेच फंड आहे ओके. मिळाले 40 गुण बरोबर. आता बघा परत एकदम हळूवार सांगत आहे म्हणून इतका वेळ लागत आहे. 2 मिनिटं सोडू शकतो आपण. 2 मिनिटं काय अवघ्या 10 सेकंदात सोडवू शकतो. आता चुकलेले प्रश्न काढू आपण सेम या टेक्निकनं. बघा एक जर प्रश्न माझा चुकला तर माझे किती गुण कमी होणार आहेत 3 ओके. काय म्हणलेलं आहे बघा एक जर माझा प्रश्न चुकला सरळ म्हणतो मी बघा. ही टेक्निक वापरणार नाही मी की 2 अधिक 1 3 हे आपण मागं पाहिलेलं आहे टेक्निक. हे पद्धत 2 आहे याच्यानुसार पर्यावरण सोडवायचं आहे ओके. लक्षात ठेवा जर पर्यावरण सोडवायचं आहे तर 2 अधिक 3 करायचं नाही. म्हणजेच काय तर एका प्रश्नाला बरोबर गुण आणि एका प्रश्नाला चूक गुण याचे गुणांची बेरीज करायची नाही. हे केव्हा करायची जेव्हा आपल्याला सूत्रानुसार सोडवायचा. आपण सोडवायलो पर्यावरण ओके. बघा आता मग एक प्रश्न जर चूक आला म्हणजे चूक प्रश्न आणि इथं गुण लिहितो ओके. एक प्रश्न चूक तर 1 गुण कमी इथं लिहिलेला आहे बघा 1 गुण कमी. तर माझे किती प्रश्न चुकले 10 प्रश्न चुकले तर माझे किती गुण मला मिळणार नाही म्हणजेच किती गुण माझे वाया जाणार आहेत. तर बघा इथं पण सेम आहेत. असा भाग तुटणार असा तुटणार. मग मी काय करणार डायरेक्ट गुणाकार करणार 10 एका 10. मग मी काय म्हणणार मित्रांनो की जर माझा 10 एका प्रश्नाला जर माझा 1 गुण कमी होत असेल तर माझे 10 प्रश्न चुकले तर माझे किती गुण कमी होणार तर माझे 10 गुण कमी होणार ओके. आलं लक्षात. आता इथं बघा हे काय तर हे मला मिळालेले गुण आहे. मिळालेले एकूण गुण आहे आणि हे काय चुकलेले गुण आहे. मिळालेले एकूण गुण आहेत. आता मिळालेले एकूण गुण कसे तर याच्यामध्ये माझे काय तर माझे चुकलेले आणि इथं बघा मिळालेले गुण आहेत
आणि खाली काय चुकलेले गुण आहेत. ओके, म्हणजे एवढे गुण माझे वाया गेले. आता मला काढायचं आहे बघा, म्हणजे मी खाली घेतो बघा. आता काय म्हणते प्रश्नात, जर त्याने 30 प्रश्न सोडून 30 गुण मिळवले, काय म्हणते 30 प्रश्न सोडून जर त्याने 30 गुण मिळविले. ओके, 30 प्रश्न सोडवले आणि त्याला किती गुण मिळाले, 30 गुण मिळाले. याचा अर्थ हे नाही बरं की एक प्रश्न बरोबर तर 30 प्रश्न सोडवले तर 30 गुण मिळाले, तसं नाही. इथं काय म्हणते, इथं म्हणते बघा, त्याने 30 प्रश्न जर सोडवले मग त्याच्यात काही चूक असेल तर काय बरोबर असेल आम्हाला माहित नाही, पण त्याला 30 गुण मिळाले. ओके, सेम त्याच प्रकारे मग काय करायचं आहे बघा, मिळालेले गुण किती आहे 40, बरोबर गुण वजा चुकले गुण किती आहे आपले 10, वजा बाकी केली 30 आले. मग 30 हे काय तर 30 गुण त्याला मिळालेले आहेत. 30 गुण त्याला काय मिळालेले आहे, हेच याच्यातला पॉइंट आहेत. आणि प्रश्नात पण दिलेला आहे बघा 30 गुण त्याला मिळालेले आहेत. आलं का लक्षात? पर्यायावरून कसं सोडवलं आपण, याचा अर्थ आपला पर्याय क्रमांक 4 बरोबर आहे. कसं सोडवलं लक्षात आलं का तुमच्या? बघा, सर्वात अगोदर काय केलं आपण, असं मानून घेतलं, असं गृहीत धरलं, असं समजून घेतलं की पर्याय क्रमांक 4 हे काय आपला एक आपल्याला काढायचं काय एकूण बरोबर प्रश्न. तर आपले एकूण बरोबर प्रश्न पर्याय क्रमांक 4 20 आपण धरू. एकूण प्रश्न 20 आहे. मग 20 प्रश्न आहे. टोटल प्रश्नाची संख्या किती होती 30 आहे. मग टोटल प्रश्नांमधून जर बरोबर असलेले प्रश्न जर वजा केले, बरोबर प्रश्न किती 20, तर आपल्याला काय भेटणार, चुकीचे प्रश्न भेटणार. मग चुकीचे प्रश्न किती भेटले 10 भेटले. ओके, 10 प्रश्न जर भेटले चुकीचे, आता आपल्याला काढायचे गुण. म्हणजे जर माझे 10-20 प्रश्न जर बरोबर आले असेल तर माझे किती गुण मिळाले असेल मला, तर एका बरोबर प्रश्नाला 2 गुण, तर 20 प्रश्न बरोबर आले तर 40 गुण मिळणार. ओके, मग एकूण गुण घेतले मी 40. ओके, आता त्यानंतर जर माझा एक प्रश्न चुकला तर मला 1 गुण कमी होतो, तर माझे 10 प्रश्न चुकले तर माझे 10 गुण कमी होणार. मग 10 गुण बाजूला घेतले. आता ते 40 गुण बरोबर आणि वजा 10 गुण. ओके, हे इथं यांची जर वजाबाकी केली तर मला 30 प्रश्न सोडवले तर मला किती गुण मिळणार. जर हे प्रश्न दिले असेल तेव्हा यांची जर वजाबाकी केली तर इथं पण तोच आकडा येणार आहे. तर इथं पण 30 गुण मिळाले आहे. अशा प्रकारे आपण पर्यायावरून पण हा प्रश्न सोडवू शकतो. ओके, आता पुढची टेक्निक मी सांगणार आहे तुम्हाला. पुढची टेक्निक आहे बघा, सरळ सरळ जर आपल्याला दिलेला आहे तर सरळ सरळ तो आपण समीकरणात टाकून कसं सोडवतात असा प्रश्न. ओके, तर त्यामध्ये सर्वात अगोदर बघा समीकरणात टाकून कसं सोडवतात. तर याच्या अगोदर आपण पाहिलेला सूत्रानुसार कसं सोडवतात, आता आपण पाहिला पर्यायावरून कसं सोडवतात, आणि याच्यानंतर आपण पाहणार सरळ सरळ समीकरणात टाकून जसं दिलं तसं मांडणी करून समीकरणात टाकून कसं सोडवायचं आहे. ओके, आता 3 टेक्निक पाहिले आपण. आता या 3 टेक्निक मी तुम्हाला जेवढे पण प्रश्न घेणार आहे याच्यानंतरची, त्या 3 प्रत्येक प्रश्नाला या 3 टेक्निक वापरणार आहेत. पहिली, दुसरी, तिसरी, तिन्ही टेक्निकने तुम्हाला तो प्रश्न सॉल्व्ह करून दाखवणार आहेत. ओके, तर काही चिंता करू नका, समजलं नसेल तरी, कारण पुढं तुम्हाला समजणारच आहे, कारण तुम्ही शेवटपर्यंत माझा व्हिडिओ बघत आहात. ओके, बघा आता हाच प्रश्न आपण कशा प्रकारे सोडवणार आहे, तर सरळ सरळ मेथड लावून समीकरण तयार करून हा प्रश्न सोडवणार आहेत. ओके, तर बघा सर्वात अगोदर आपण काय करणार आहोत, तर लक्ष देऊन ऐका. याच्या अगोदर आपण पाहिलेलं आहे की सूत्र लावून कसं सोडवायचं आहे स्टेप बाय स्टेप, त्यानंतर पर्यायावरून कसं सोडवायचं आहे. आता हाच प्रश्न मी तुम्हाला कसं दाखवणार आहे, तर हाच प्रश्न मी सरळ सरळ जशी माहिती दिलेली आहे तसं आपण सेट करून समीकरण तयार करून कसं काढायचं आहे उत्तर. ओके, बघा एका स्पर्धा परीक्षेत परत प्रश्न वाचतो बघा. एका स्पर्धा परीक्षेत बरोबर उत्तरासाठी 2 गुण दिले जातात व चुकीच्या उत्तरासाठी 1 गुण कमी होतो. जर एका उमेदवाराने 30 प्रश्न सोडून 30 गुण मिळविले असेल तर त्याचे किती प्रश्न चुकले असेल, किती प्रश्न बरोबर आले असेल. हा प्रश्न STI 2011 मध्ये विचारण्यात आलेला आहे. पर्याय दिले होते बघा. पहिला पर्याय होता आपला 30, दुसरा पर्याय होता 15, तिसरा पर्याय होता 25, चौथा पर्याय होता 20. ओके, आता आपला उत्तर कोणता आलता मागं आपण हा प्रश्न पाहिला तर 20 हा उत्तर आलता पर्यायावरून. आता पाहू हाच उत्तर येते का. ओके, सर्वात अगोदर मला सांगा, बरोबर उत्तरासाठी 2 गुण दिले जातात व उत्तरासाठी 1 गुण कमी केला जातो. जर उमेदवाराने 30 प्रश्न सोडवले असेल, एकूण गुण किती आहेत, एकूण गुण आहे बघा 30. ओके, सोडवलेले मिळालेले गुण किती आहे, एकूण गुण 30. एकूण गुण
30 आणि एकूण प्रश्न 30. ओके, एकूण गुण 30, एकूण प्रश्न 30. आता जर मी जर एक्स मानलं, काय एक्स मानलं मी की बरोबर प्रश्न काय मानले मी एक्स मानलं. ओके, एक्स मानू आपण बरोबर प्रश्न, कारण आपण काढलेली नाही कोणती संख्या. तर तिथं आपण कोणताही मान ठेवू शकतो, एक्स ठेवू शकतो, ए ठेवू शकतो, बी ठेवू शकतो, सी ठेवू शकतो, काही ठेवू. तर मी इथं एक्स ठेवू. आता जर मी इथं बरोबर प्रश्न आहे, मग बरोबर प्रश्नाला मी काय करणार, डायरेक्ट बरोबर प्रश्न आहे ना, बी ने सुरू करू आपण. बरोबर, बी ने. तर बी ने बरोबर प्रश्न. ओके, बी मानू याला. ओके, याची किंमत काढायची आपल्याला, म्हणजे बी म्हणजेच बरोबर प्रश्न. ओके, आता मला सांगा, जर एकूण प्रश्नांमधून जर मी बरोबर प्रश्न वजा केले तर मला काय भेटणार, तर मला भेटणार आहे चुकीचे प्रश्न. ओके, चुकीचे प्रश्न भेटणार. मग एकूण प्रश्न आहे 30, 30 मधून आपण मानलं काय बरोबर प्रश्न, आपले बी मानले. मग बी जर मी काढले, मग ए बरोबर प्रश्न आहे बरं, बी बरोबर प्रश्न जर मी काढले तर मला काय भेटणार आहे, तर मला चुकीचे प्रश्न भेटणार आहे. बरोबर चुकीचा प्रश्न भेटणार आहे. मग चुकीचे प्रश्न किती भेटणार आहेत. ओके, चुकीचे प्रश्न. मग चुकीचा प्रश्न परत मी त्या काय देणार, सी करणार आहेत. सी चुकीचा प्रश्न. किंवा डबल यालाच करू आपण, समजा बी आहे, तर परत आपण याला सॉरी, इथं आपण बीच्या जागी इथं समजा काय घेऊ, आपण कोणताही नाव घेऊ. समजा मी इथं घेतो बघा, एक्स घेऊ आपण, जाऊ द्या एक्स घेऊ, सरळ सरळ एक्स घेऊ, म्हणजे डोक्यात राहणार नाही ते बी सी काय ते. ओके, काय एक्स. ओके, जर एकूण प्रश्नांमधून जर बरोबर असलेले प्रश्न जर वजा केले तर मला चुकलेले प्रश्न भेटणार. ओके, चुकलेले प्रश्न भेटणार. मग चुकलेला प्रश्न किती आहे, तर 30x वजा 30x. मग याची जर वजाबाकी केली तर मला चुकलेले प्रश्न भेटणार. मग चुकलेले याची वजाबाकी होते का, तर होत नाही. मग अशीच आपण ठेवू. मग बरोबर 30 वजा x, हीच झाली त्याची वजाबाकी, हीच वजाबाकी झाली. याची वजाबाकी हीच आहे, कारण 30 मधून x आपल्याला काढता येत नाही, म्हणून तसंच ठेवू आपण. आणि यालाच आपण काय मानू, तर यालाच आपण मानायचं आहे काय, तर चुकलेले प्रश्न. चुकलेले प्रश्न. ओके, बघा काय केलेलं आहे मी, परत सांगतो, एकदम बेसिक न सांगत असतो मी कोणती गोष्ट. एकूण प्रश्न दिलेले आहेत 30. बरोबर प्रश्न आपण मानलेले आहे एक्स, कारण आपण काढलेली नाही, हेच आपल्याला काढायचं आहे, एक्स मानलं. आता जर बरोबर प्रश्न, जर एकूण प्रश्नांमधून जर बरोबर प्रश्न वजा केले तर आपल्याला चुकीचे प्रश्न भेटणार, साहजिक आहे. मग एकूण प्रश्नांमधून जर मी बरोबर प्रश्न जर काढले तर मला चुकीचे प्रश्न भेटणार. मग याची वजाबाकी होत नाही, म्हणून हे जसं तसंच राहणार. म्हणजेच हेच याचं उत्तर आहे. म्हणजेच 30 वजा एक्स हेच काय आपले चुकलेले प्रश्न आहे. ओके, आता बरोबर प्रश्न किती आहे, मग तर बरोबर प्रश्न आपण एक्स घेतले होते. मग बरोबर प्रश्न काय माझा एक्स. ओके, तर मग मी इथं लिहिणार आहे बरोबर प्रश्न माझा एक्स, म्हणजेच बरोबर प्रश्न. बघा आता आपल्या समोर काय काय आलेलं आहे, आपल्या समोर आलेलं आहे बघा, दुसऱ्या पेनाने लिहितो जेणेकरून दिसायला पाहिजे. हे बघा दुसरा प्रश्न आहे बघा, एक्स आणि 30 वजा एक्स. हे काय, तर हे चुकलेले प्रश्न आहे आणि हे बरोबर प्रश्न आहे. कसे काढले माहिती आहे तुम्हाला. ओके, आता बरोबर प्रश्न आहे आपल्याजवळ, चुकीचे प्रश्न दिलेले आहे. आता काय करायचं आहे, तर आता बघा जर मी याची बेरीज केली, काय केली मी, जर आपल्याला काय दिलेलं आहे, तर आपल्याला एकूण प्रश्न दिलेला आहे. बघा एकूण प्रश्न किती दिलेले आपल्याला प्रश्नात, तर 30. हे इथं 30 प्रश्न दिलेले आहेत. आता मला सांगा, जर मी चुकलेले प्रश्न अधिक बरोबर प्रश्न केले तर मला काय भेटणार आहे, एकूण प्रश्न भेटणार आहे. बरोबर आहे, एकूण प्रश्न भेटणार आहेत. ओके, तर करू आपण चुकलेले प्रश्न किती, इथं बरोबर प्रश्न किती आपले, तर बरोबर प्रश्न आहे बघा आपल्याजवळ, कुठं गेला तर एक्स. ओके, एक्स आहे अधिक. आता माझे चुकलेले प्रश्न किती आपल्याजवळ, तर 30 वजा एक्स. हे काय चुकलेले प्रश्न, यांची काय करायची, बेरीज करायची. ओके, यांची बेरीज. तर मला काय भेटणार आहे, तर मला भेटणार आहे एकूण प्रश्न किती आहेत, परीक्षेत दिलेले आहेत 30 भेटणार आहेत. ओके, समीकरण लक्षात येते. आता मला सांगा, हे आलेलं आहे आपलं काय, समीकरण मिळालेलं आहे. ओके, समीकरण ठेवू. ओके, आता असं केल्याने मला काय भेटणार आहे, तर मला एकूण बरोबर प्रश्न भेटणार आहेत. पण
आता असं केली मांडणी. आता काय करते बघा, एका स्पर्धा परीक्षेत बरोबर उत्तरासाठी 2 गुण मिळतात. मग बरोबर उत्तर किती आहे माझे, एक्स काय माझा, तर एकूण बरोबर प्रश्न आहे म्हणजे बरोबर उत्तर आहे. आता या बरोबर उत्तराला जर मी 2 ने गुणलं म्हणजेच काय, तर एका बरोबर प्रश्नाला 2 गुण, तर माझे एकूण बरोबर प्रश्न आहे एक्स, तर याला मी जर 2 ने गुणला तर मला एकूण गुण मिळणार बरोबर प्रश्नाचे. तर बरोबर एक्स 2 एक्स होणार. एक्स गुणिला 2 बरोबर 2x. बरोबर काय होणार, तर हे होणार आहेत माझे एकूण बरोबर प्रश्नाचे गुण. एकूण बरोबर प्रश्नाचे गुण. मग इथं लिहितो मी बघा, 2x म्हणजेच काय होणार माझे, 2x म्हणजेच काय, तर एकूण बरोबर प्रश्नाचे गुण. एकूण बरोबर प्रश्नाचे गुण. ओके, एकूण बरोबर प्रश्नाचे काय होणार, आपले गुण होणार आहेत. आता पुढे आहे बघा, आता सेम त्याच प्रकारे जर माझा एक प्रश्न चुकला तर 1 गुण कमी होतो. तर माझे चुकलेले प्रश्न किती आहेत, तर चुकलेले प्रश्न आहेत 30 - x. हे काय चुकलेले प्रश्न आहे. मग याला जर मी 1 ने गुणला, कारण एवढे जर माझे एकूण चुकलेले प्रश्न किती आहेत, 30 - x. हे काय एकूण चुकलेले प्रश्न आहे. आणि एका चुकलेल्या प्रश्नाला जर 1 गुण मिळत असेल तर एवढ्या चुकलेल्या प्रश्नाला किती गुण मिळणार, तर याचे गुणाकार करणार मी. तर 30 - x गुणिला हे काय करणार मी 1. मग काय मिळणार आपल्याला, 30 संख्या मिळणार आहेत. 30 - x हे काय, मग हे माझे चुकलेले प्रश्न न राहता आता हे काय, तर आता हे माझे आहेत चुकलेले प्रश्नाचे गुण. ओके, बघा, एकूण बरोबर प्रश्नाचे गुण, एकूण चुकलेले प्रश्नाचे गुण. ओके, चुकलेले प्रश्नाचे गुण, एकूण बरोबर प्रश्नाचे गुण. आता मला काढायचे एकूण गुण. तर प्रश्नात दिलेले आहे आपल्याला एकूण गुण किती आहे, 30 मिळालेले आहेत. ओके, आणि हे काय, तर 30 एकूण प्रश्न आहे, प्रश्न एकूण. ओके, एकूण प्रश्न. आता चुकलेले गुण, एकूण गुण किती आहेत 30. तर जर मी चुकलेले गुण अधिक बरोबर गुण जर केले तर मला काय मिळणार, एकूण गुण मिळणार आहेत. ओके, तर बघा मी काय करणार आहे बघा, बरोबर प्रश्न किती आहेत, 2x आहे बघा, इथं लिहितो मी 2x अधिक 2x काय, बरोबर प्रश्न अधिक चुकलेले प्रश्न किती, मग बरोबर प्रश्नांची गुण, बरोबर प्रश्नांचे गुण 2x अधिक चुकलेले प्रश्नांचे गुण किती आहे, मग 30 - x बरोबर. आता हे चुकलेले बरोबर प्रश्नांचे गुण अधिक चुकलेले प्रश्नांचे गुण बरोबर एकूण गुण भेटणार. मग एकूण गुण किती प्रश्न दिलेले आहेत, 30 आहे. मग 30 लिहू आपण इथं. एकदम हळूवार सांगत आहे म्हणून एवढा वेळ लागत आहे. बघा आता लक्षात येते तुमच्या, इथं घेतो मी, आता दिसणार आहे बघा. ओके, आता मिळालेली संख्या, आता याला सोडवायचा. हे काय, तर आपला फायनल समीकरण आहे. हा समीकरण झालता आपला प्रश्नांसंबंधित एकूण प्रश्न. आता हा समीकरण झाला आपला एकूण गुणांसोबत. ओके, एकूण गुण काढायचे आपल्याला, एकूण गुण भेटणार आहेत. ओके, आता काय करायचं आहे, सर्वात अगोदर बघा एकूण गुण मिळालेले आहेत. आता एकूण प्रश्न काढायचे. मग 2x अधिक x किती होणार, 3x. मग 3x. आता हे वजाचं चिन्ह इकडे जाणार म्हणजेच काय होणार, तर बेरीज होणार. मग काय करायचं आहे, बरोबर 30 अधिक 30. आलं लक्षात कशी झाली बेरीज. मग 3x बरोबर 30 अधिक 30 60 बरोबर. आता याला सोडवायचं आहे. तर हा x इकडे जाणार म्हणजे काय, गुणाकारात आहे. हा x, हा 3 इकडे गेला तर काय होणार, भागाकार होणार. मग x बरोबर 60/3 बरोबर x बरोबर 20. आणि आपण x काय मानलं होतं विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न बरोबर संख्या, बरोबर प्रश्नाची संख्या. मग बघा पर्याय क्रमांक 4 आपला पहिले आलता बरोबर, आता पण बरोबर आहे. लक्षात आला. जरी आला नसेल तरी आपण जेव्हा आपण प्रश्न घेणार आहोत व्हिडिओ भाग 1 मधले, तेव्हा तुम्हाला कळणार आहे की कसं प्रकारे, कारण मी तिन्ही टेक्निकमध्ये तुम्हाला सांगणार आहेत, प्रश्न सोडून देणार आहेत. ते पहिली टेक्निक वापरणार आहे मी सूत्र लावून, दुसरी टेक्निक वापरणार आहेत पर्याय लावून, तिसरी टेक्निक वापरणार आहेत समीकरण लावून सरळ सरळ कसं सोडवता येतात अशा प्रकारे. तर हे तिन्ही टेक्निक मी प्रत्येक एका प्रश्नाला वापरणार आहे, जेणेकरून तुम्हाला हा टॉपिक, कोणताही प्रश्न आला या टॉपिक संबंधित तर ते तुम्ही तोंडी सोडवू शकता. ओके,
आता पाहू याच्या संबंधित काही महत्त्वाचे नोट्स आहेत, जे करून समजा इथं जर उत्तरासाठी इथं जर प्रश्नांसाठी असेल किंवा एकूण जर गुण दिले असेल किंवा विद्यार्थ्याने सोडवलेले गुण असेल, किती प्रश्न सोडवले, हे जे कन्फ्यूज करणारे जे वर्ड असतात, तर या प्रश्नामध्ये कशा कशा प्रकारचे वर्ड वापरले जातात ते आपण त्याच्याबद्दल माहिती पाहू. बघा आता याच्याबद्दल काही महत्त्वाच्या नोट्स आहेत जे लक्षात राहायला पाहिजे आपल्याला, म्हणजेच हा टॉपिक अख्खा आपल्या डोक्यात राहणार. बघा प्रश्न वाचून घ्या पहिले. एका परीक्षेत बरोबर उत्तरावर 4 गुण दिले जातात पण उत्तर चुकल्यास 1 गुण कमी होतो. तर 75 प्रश्नांच्या परीक्षेत संदीपला 225 गुण मिळाले असतील तर त्याचे किती प्रश्न चुकले व किती प्रश्न बरोबर आले, असा जर प्रश्न आला तर बघा हे जे स्टेटमेंट असते का वरचा, बघा बरोबर उत्तर आला तर याच्या जागी आपल्याला काय काय दिले जाते. बघा एक तर बरोबर उत्तर आला हे वाक्य दिले जाते किंवा प्रत्येक बरोबर उत्तराला असा एक स्टेटमेंट दिले जाते तरी, किंवा प्रत्येक बरोबर प्रश्नाला असा सुद्धा इथे स्टेटमेंट दिला जातो किंवा बरोबर उत्तरासाठी असा सुद्धा स्टेटमेंट दिला जातो. लक्षात येते तुमच्या. त्यानंतर अचूक नेमासाठी पण असतो. जसा इथे एक प्रश्न दिलेला आहे बघा, नेमबाजीच्या स्पर्धेत अचूक नेम लागल्यास 4 गुण मिळतात व नेम चुकल्यास 2 गुण कमी होतात. अजिंक्याने 20 वेळा प्रयत्न केले तेव्हा त्याला 56 गुण मिळाले तर त्याचे एकूण किती अचूक नेम लागले. ओके, फक्त इथं प्रश्नाच्या जागी काय दिलेले आहेत, नेम दिलेले आहेत आणि एकूण गुण तेच आहेत. ओके, आता बघा काय काय असते. बघा इथं जर नेमबाजीच्या अचूक नेमासाठी अचूक नेम याच्या जागी तुम्हाला काय दिलेले असते, अचूक नेमाला सुद्धा हा स्टेटमेंट दिलेला असतो किंवा तुम्हाला दिलेले असतात. बघा प्रत्येक चूक नेमासाठी किंवा अचूक नेमाला असं सुद्धा दिलेले असते किंवा इथं बरोबर उत्तराला याच्या जागी तुम्हाला दिले असते. बघा प्रत्येक बरोबर नेमाला किंवा दुसरा जर स्टेटमेंट पाहिला आपण काय, तर एक उत्तर चुकल्यास या जागी तुम्हाला काय काय दिलेले असते. बघा प्रत्येक चूक उत्तराला हे पण दिलेले असते किंवा प्रत्येक चूक प्रश्नाला हा पण दिलेला असते किंवा चूक नेमासाठी जर हा खालचा जर नेमाचा आपण वाचला तर याच्यामध्ये बघा काय असते. बघा नेम चुकल्यास या स्टेटमेंटला चूक नेमासाठी हा सुद्धा दिलेला असतो किंवा चूक नेमाला हा सुद्धा दिलेला असतो. दुसरा आहे बघा प्रत्येक चूक नेमाला हा सुद्धा इथे दिलेला असतो. तर आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे असे तुम्हाला वाक्य दिलेले असतात, म्हणजे गोंधळून जायची काही गरज नाही. तेच प्रश्न आहे, फक्त स्टेटमेंट बदलतो. उत्तर प्रत्येक बरोबर उत्तराला किंवा प्रत्येक बरोबर प्रश्नाला काय तर सेमच आहे. ओके, आता कोणी कोणी म्हणते मी 100 पैकी 100 उत्तर सोडवले, कोणी म्हणते मी 100 पैकी 100 प्रश्न सोडवले, तरी अर्थ एकच आहे की त्याने 100 प्रश्न सोडवले. ओके, सेम त्याच प्रकारे पुढचा आहे बघा दुसरी नोट्स आहे. एकूण प्रश्नांच्या संख्या दिलेली असेल, तुम्हाला एकूण प्रश्नांची संख्या दिलेली असेल, जसं इथं दिलेली आहे बघा 75, किंवा त्या व्यक्तीने किती प्रश्न सोडवले त्याची संख्या दिलेली असेल. एक तर हे दिलेले असेल किंवा त्या व्यक्तीने किती प्रश्न सोडवले असेल ते दिलेले असेल. जसा इथं एकूण प्रश्नांची संख्या दिलेली आहे 75, जर ही नाही दिली असेल तर याच्या जागी दुसरी दिलेली असेल. काय दिली असेल, त्या व्यक्तीने 75 प्रश्नांपैकी 20 प्रश्न सोडवले तर याच्या 75च्या जागी काय दिलेले असेल, 20 दिलेले असेल. ओके, कधी गोंधळून जायची काही गरज नाही. याला आपल्याला काय म्हणायचं आहे, एकूण प्रश्नांची संख्या म्हणायचं आहे त्या व्यक्तीने सोडवलेली. ओके, त्यानंतर किती वेळा नेम मारण्याचा प्रयत्न केला याची संख्या दिलेली असेल किंवा जर नेमाचा जर प्रश्न असेल, नेमबाजीचा जर प्रश्न असेल तर त्याच्यामध्ये एकूण किती वेळा प्रयत्न केले तर 20 वेळा, म्हणजे असे तुम्हाला, किंवा एकूण प्रयत्न किती होते आणि त्याने किती प्रयत्न केले हे सुद्धा दिलेले असेल. तर काही गोंधळ जायची गरज नाही. अशा शब्द वापरून तुम्हाला गोंधळात टाकले जातात. म्हणून नीट प्रश्न वाचायचा आहे, समजून घ्यायचा आहे आणि नंतर सोडवायत बसायचं आहे. ओके, तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आपण अख्खा बेसिक पाहिलेला आहे, संपूर्ण बेसिक आपण पाहिलेला आहे गुण व नेमबद्दल. आता आपण पाहणार आहोत व्हिडिओ भाग 2 प्रकार पहिला प्रश्न. ओके, प्रकार पहिला प्रश्नांमध्ये आपण पाहणार आहोत चुकीचे असलेले प्रश्न आपण कशा प्रकारे काढणार आहोत ते आपण प्रकार व्हिडिओ भाग 1 मध्ये पाहणार आहोत. ओके, तर जरी तुम्ही आपला या यूट्यूब चॅनल आहे बघा, या यूट्यूब चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केला नसेल तर
सबस्क्राईब करून घ्या. जर नवीन व्हिडिओ असाल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि सबस्क्राईब करा. जर सबस्क्राईब केलेला असेल तर लाईक जरूर करा. आणि हा आपला व्हॉट्सअप नंबर आहे. जर तुम्हाला काही अडचण असेल तर तुम्ही व्हॉट्सअप करू शकतात किंवा आपली वेबसाईट पण आहे www.gadi834blogspot.com, याला पण तुम्ही भेट देऊ शकता. अशा प्रकारे आपण गुण व नेम निगेटिव्ह मार्किंग ज्याला म्हणतात ते आपण पाहिलेले आहेत बुद्धिमत्ता मधला. ओके, याच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत चुकलेले प्रश्न कसे काढायचे आहेत. तिन्ही टेक्निक लावून, पर्याय लावून, लॉंग मेथडने म्हणजेच सूत्र लावून आणि समीकरण वापरून मेथड लावून, असे तिन्ही मेथड लावून चुकीचे प्रश्न कशा प्रकारे काढले जातात ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर समजलं असेल. धन्यवाद. ऐका. कुठे चुकलात, कुठे चुकत आहात, आयुष्याची दिशा सापडत नाहीये, स्पर्धा परीक्षा म्हणजे काय हे अजूनही समजत नाही, MPSC ची तयारी कशी आणि कधीपासून करावी या किंवा यासारख्याच विविध विषयांवर सखोल मार्गदर्शनासाठी